UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देशी गाई राज्यमाता आणि गोमाता म्हणून घोषित, ग्रामरोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरण सुद्धा लागू, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। पुण्यामध्ये अनेक पालकमंत्री येऊन गेले, सुडाचं राजकारण पाहिलं नाही, आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार, भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट, पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। शरद पवार दादा गटाला धक्का देण्याच्या तयारीत, दादा गटाचे विलास लांडे, बबन शिंदे, रमेश आप्पा थोरात पवारांच्या भेटीला, बबन शिंदे पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातात घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। राज्यात 28 जागांवर भाजप अजित पवारांमुळे पिछाडीवर, भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य, उमेदवारी देत असाल तर पक्षात प्रवेश द्या, जगतापांकडून पवार ठाकरेंना विनंती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुपारी 4:30 वाजता उपसमितीची बैठक, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। शासन विषकन्या, ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, नितीन गडकरींचा सल्ला। सरकार विषकन्या आहे तर मोदी शहांना त्यांनी सांगावं, नितीन गडकरी सुद्धा 10 वर्षांपासून त्यांच्या सोबतच बसलेत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली जास्त माहिती असणार, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचं सरकारमधीलच लोकांचं म्हणणं, सुप्रिया सुळेंचं विधान। मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर आदिवासी समाजाच्या आमदारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, 2 दिवसात मागण्यांबाबत निर्णय होणार, महाजनांची माहिती। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राशी बोलावं, मणिपूरमधील शिष्टमंडळाची पवारांकडे मागणी, मोदींशी बोलतो, पवारांकडून आश्वासन। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेना कोण धमक्या देत होतं, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले होते, संजय शिरसाट यांचं विधान। देवाला राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे, प्रसादाच्या तपासाचा निकाल न येताच माध्यमांमध्ये निवेदनाची गरज काय होती, सुप्रीम कोर्टाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना खडे बोल सुनावले। अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, 8 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा। बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा तडाखेबाज खेळ, 26 षटकात 219 धावा, यशस्वी जयस्वालच्या सर्वाधिक 72 धावा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।